नमस्कार विद्यार्थी मित्र, प्रवीण अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मी आहे प्राध्यापक गणपत उघडे। विद्यार्थी मित्र, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही माहिती हवी असल्यास अथवा कोणत्याही प्रकारच्या शंका असल्यास तुम्ही आम्हाला या क्रमांकावरती संपर्क साधू शकता। विद्यार्थी मित्र हो, आपल्या या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये MPSC असेल, UPSC, ग्रुप C, ग्रुप B, बँकिंग सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन केले जाते। विद्यार्थी मित्र हो, आपल्याला कल्पना आहे की आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना यापूर्वी वाक्याचे प्रकार अभ्यासलेले होते। त्याचबरोबर वर्णविचार असेल, शब्दांच्या जाती असेल, याचा इत्थंभूत सविस्तर आपण अभ्यास केलेला आहे। आजचा आपला विषय आहे मराठी व्याकरणातील मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपण नावे। काय विषय आहे? मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपण नावे। मग आपली पोलीस भरती असेल, सरळ सेवा असेल, PSI STI असेल, राज्यसेवा असेल, कमीत कमी 2 गुणांसाठी का म्हटलंय की एखादा म्हणजे तुम्हाला टोपण नाव दिलं जातं आणि खालीलपैकी हे टोपण नाव कोणाचं आहे अशा प्रकारचा प्रश्न असतो। आणि दुसरा असतो मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांच्या साहित्यकृती। आणि म्हणून या ठिकाणी या 2 मार्कांचा विचार करत असताना हा घटक तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे, मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपण नावे। आता काय विचारलं जातं पहा, परीक्षेला तुम्हाला विचारलं जाईल केशव कुमार हे खालीलपैकी कोणत्या कवीचं किंवा साहित्यिकाचं टोपण नाव आहे। मग तुम्हाला पर्याय दिले जातील काय की विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव अत्रे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि नाधो मनोहर। तर तुम्हाला माहित पाहिजे की केशव कुमार हे प्रल्हाद केशव अत्रे यांचं पूर्ण नाव आहे किंवा त्याला टोपण नाव त्या ठिकाणी केशव कुमार म्हटलं जातं आणि पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे। तुम्हाला विचारलं जातं की कुसुमाग्रज हे खालीलपैकी कोणत्या साहित्यिकाचं टोपण नाव आहे आणि मग तुम्हाला माहित पाहिजे विष्णू वामन शिरवाडकर। अशा प्रकारचे एक ना अनेक प्रश्न या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला विचारले जातात आणि या प्रश्नाची तयारी होण्यासाठी चला तर आता आपण समजून घेऊया मराठीतील गाजलेले साहित्यिक व त्यांची टोपण नावे। विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी पहा, पहिलं नाव दिलेलं आहे कुसुमाग्रज। काय? कुसुमाग्रज। आता कुसुम म्हणजे काय? फूल, आणि अग्रज म्हणजे काय? टोक। तुम्हाला कल्पना आहे की एखादं आपण फूल वगैरे घेतलं, हे अशा पद्धतीचं एखादं फूल वगैरे घ्या आणि या फुलामध्ये काय असतात? स्त्रीकेशर आणि पुकेशर वगैरे असतात, बरोबर आहे की नाही? मग कुसुम याचा अर्थ काय होतो? कुसुम याचा अर्थ फूल आणि अग्रज म्हणजे काय? टोक, बरोबर आहे की नाही? आणि म्हणून कुसुमच्या अगोदर जन्माला आलेले, कुसुम हे त्यांच्या बहिणीचं नाव आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःला नाव काय घेतलं? कुसुमाग्रज। नाशिककर आणि पुणेकर हे त्यांना काय समजतात? तात्यासाहेब या टोपण नावाने ओळखतात। ही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। कुसुम म्हणजे काय? फूल। अग्र म्हणजे कसं? अगोदर। कुसुम हे बहिणीचं नाव आणि बहिणीच्या अगोदर जन्माला आलेले म्हणून त्यांनी स्वतःचं नाव काय घेतलं? कुसुमाग्रज। आणि त्यांना पुणेकर व नाशिककर कशाने ओळखतात? तात्यासाहेब या टोपण नावाने ओळखतात। आणि खरं त्यांचं नाव आहे गजानन शिरवाडकर। काय नाव आहे? गजानन शिरवाडकर। मग आता कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर। काय नाव आहे? विष्णू वामन शिरवाडकर। हे दत्तक पुत्र वगैरे आहे म्हणून त्यांनी तसं नाव घेतलेलं आहे। दुसरा प्रश्न पहा, दुसरं वाक्य विचारलेलं आहे केशव सूत। केशव सूत। आता मित्र, तुम्हाला माहित पाहिजे सूत। आता सूत म्हणजे काय हो? पहिला सूत आहे बरं का। सूत म्हणजे मुलगा आणि हे दुसरा सूत म्हणजे काय? धागा। आता तुम्हाला याची कल्पना आहे, आपण पुढे पाहणार आहोत की सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द, सारख्याच उच्चाराचे परंतु भिन्न अर्थाचे शब्द। हा सूत म्हणजे काय आहे? मुलगा आहे। सुता म्हणजे काय? मुलगी आणि सूत म्हणजे काय? धागा। आता इथं काय विचारलेले? केशव सूत। हे बघा, केशवांचा मुलगा म्हणून त्यांनी स्वतःचं नाव काय घेतलं? केशवसूत। यांचं खरं नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले। काय आहे? कृष्णाजी केशव दामले। त्यानंतर काय आहे? केशव कुमार। आत्ताच मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारला होता, यापूर्वी परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे की केशव कुमार हे कोणाचं टोपण नाव आहे? त्यालाच दुसरं टोपण नाव आहे त्यांना सत्यहृदय। सत्यहृदय नाही, काय नाव आहे? सत्यहृदय। आता सत्यहृदय जर कोणाला म्हणतात
तर प्रल्हाद केशव आत्रे, प्रल्हाद केशव आत्रे प्रख्यात्रे, पुण्याजवळचं आपलं सासवड या गावी त्यांचा जन्म झालेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आत्ता 84 या ठिकाणी भरलेले होते. आणि म्हणून केशवकुमार लक्षात ठेवायचे, कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, केशवसूत कृष्णाजी केशव दामले, केशवकुमार सत्यहृदय प्रल्हाद केशव आत्रे, गोविंदाग्रज किंवा त्यांना गोविंदाग्रज म्हणून काय लिहिलं त्यांनी, कविता काव्यलेखन वगैरे केलं. आणि नाटकं जी लिहिली नाटक ते काय म्हणून लिहिलेलं आहे, बाळकराम. आणि मग तुम्हाला माहीत पाहिजे त्यांचं नाव आहे राम गणेश गडकरी, नाटककार म्हणून हे प्रसिद्ध वगैरे आहेत. त्यानंतर आहे बालकवी, बालकवींची कविता आहे की इथं त्यांचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. लोकमान्य टिळकांनी त्यांना ही काय केली, पदवी दिलेली आहे, बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आता विद्यार्थी मित्र हो, इथं तुम्हाला कुसुमाग्रजांचा फोटो दाखवलेला आहे, कुसुमाग्रजांचा. आता याचं कारण काय आहे माहिती आहे का, तर तुम्हाला माहीत आहे 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या ज्या काही संघटना आहे, संस्था आहे किंवा जागतिक मराठी परिषद यांच्या वतीने हा दिवस साजरा केला जातो. याच दिवशी मराठीतील ज्येष्ठ श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा काय आहे, जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी 1912. आणि म्हणून हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने परीक्षेला जर तुम्हाला कधी विचारलं मराठी भाषेचा वाढदिवस कोणता, तुमचं उत्तर काय आहे, 27 फेब्रुवारी. आलं लक्षात? ओके. आता त्यानंतर पुढचा जो काही 6वा भाग आहे, पुढचा भाग 6वा, तिथं म्हटलेलं आहे बी. काय म्हटलेलं आहे, बी. आता बी हे कोणाचं टोपण नाव आहे, तर बी आहे नारायण मुरलीधर गुप्ते. काय नाव आहे, नारायण मुरलीधर गुप्ते. आता दुसरा आहे माधव जुलियन, ज्यांनी रवी किरण मंडळाची स्थापना कोणी केली, असाही प्रश्न यापूर्वी विचारलेला आहे. आणि म्हणून तुम्हाला माहीत पाहिजे रवी किरण मंडळ म्हटल्यानंतर साहित्यिकांचं ते आहे कोण, माधव जुलियन यांनी याची स्थापना वगैरे केली. हा फोटो देखील कोणाचा आहे की माधव जुलियन यांचाच आहे. मग त्यांचं खरं नाव काय आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन. काय नाव आहे, माधव त्र्यंबक पटवर्धन. नंतर पुढे काय आहे, अनिल. आता अनिल हे टोपण नाव आहे, परंतु खरं नाव काय आहे, आत्माराम रावजी देशपांडे. काय आहे, आत्माराम रावजी देशपांडे. त्यानंतर आहे गिरीश. गिरीश म्हणजे काय, शंकर केशव कानेटकर. शंकर केशव कानेटकर. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. त्यानंतर पुढे आहे बाबूराव पेंटर. तर बाबूराव पेंटरच्या संदर्भात तुम्हाला कल्पना असेल की मराठीची काही फिल्म कंपनी वगैरे आहे, म्हणजे दादासाहेब फाळके मराठी चित्रपट सृष्टीचे काय मानले जातात, जनक मानले जातात. मग दादासाहेब फाळके नंतर प्रभात फिल्म कंपनी ज्यांनी स्थापन केली ते कोण आहे, बाबूराव पेंटर. हरिश्चंद्राची फॅक्टरी, राजा हरिश्चंद्र तुम्हाला चित्रपट पाहिलेला असेल तुम्ही. तर हे बाबूराव पेंटर यांचं खरं नाव काय आहे, बाबूराव कृष्णाजी मेसरी. मुंबईला त्यांनी सर्वप्रथम प्रभात फिल्म कंपनीची स्थापना केलेली होती. त्यानंतर पुढचा आहे रामदास. काय, रामदास. राम म्हणजे काय, काळा कोदंडधारी राम. राम आणि दास. दास म्हणजे काय, सेवा करणारा. मग रामाची सेवा करणारा असा तो कोण आहे, रामदास. पण खरं नाव काय आहे, नारायण सूर्याजी पंत ठोसर. काय नाव आहे त्यांचं, रामदासांचं पूर्ण नाव काय आहे, नारायण सूर्याजी पंत ठोसर. नाशिकला आपली टाकळी या ठिकाणी रामदासांचं म्हणजे यांचं रामदासांचं वास्तव्य वगैरे होतं. त्याचबरोबर शिवकालखंड देखील तुम्हाला माहीत असेल. आणि त्यातील हे उत्कृष्ट अशा पद्धतीचे एक साहित्यिक पण होते. आणि मग इथं लिहिलेलं आहे मनाचे श्लोक, तुम्हाला कल्पना आहे. त्यांचं खरं नाव आहे नारायण सूर्याजी पंत ठोसर. रामदास म्हटल्यानंतर पुढे त्या ठिकाणी दुसरं नाव जे आहे त्याला काय म्हटलं जातं, लोकहितवादी. काय आहे, लोकहितवादी. हा फोटो देखील कोणाचा आहे, लोकहितवादी. आता लोकहितवादी म्हणजे लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून विचार करणारे असे ते कोण आहे, लोकहितवादी. मग त्यांचं खरं नाव आहे गोपाळ हरी देशमुख. तुम्हाला याही पूर्वी परीक्षेला विचारलं जातं की लोकहितवादी हे कोणाचं टोपण नाव आहे. खाली तुम्हाला 4 पर्याय दिले जातात. मग तुम्हाला माहीत पाहिजे लोकहितवादी म्हटल्यानंतर गोपाळ हरी देशमुख. त्याचबरोबर सार्वजनिक काका म्हटल्यानंतर लगेच गणेश वासुदेव जोशी अशी नावं तुम्हाला ठराविक लक्षात आली पाहिजे. पुढे काय आहे, अज्ञातवासी. अज्ञातवासी कोणाला म्हणतात, दिनकर गंगाधर केळकर. त्यानंतर आहे मोरोपंत रामचंद्र पराडकर. मोरोपंत रामचंद्र पराडकर.
त्यानंतर पुढे आहे रानकवी. आता रानकवींच्या संदर्भात विचार करत असताना नारायण धोंडीबा मानोहर यांना काय म्हटलं जातं? रानकवी म्हटलं जातं. कारण त्यांनी शेतावरील गाणी व त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील ज्या काही कविता आहे या कवितेंचं विवेचन, समीक्षण, निरीक्षण, परीक्षण आणि मांडणी केलेली आहे. त्यानंतर आहे मराठीचे पाणिनी. हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेला आहे. दादोबा पांडुरंग तरखडकर. दादोबा पांडुरंग तरखडकर. कारण यांनी काय केलं, सुरुवातीला इंग्रजीचं व्याकरण वगैरे लिहिलं. त्यानंतर मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक 1836 मध्ये काढलं. जसं मराठीचे पाणिनी, संस्कृतचे पाणिनी कोण आहेत की म्हणजे आपण संस्कृत भाषा पाकिस्तानामध्ये सिंधू नदीवरील तक्षशिला विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठामध्ये संस्कृतचे प्रोफेसर होते पाणिनी. त्यांनी संस्कृत व्याकरण वगैरे लिहिलं आणि थोड्याफार फरकाने ते मराठीमध्ये उचललं गेलं. परंतु मराठीचे पाणिनी कोणाला म्हणतात? ज्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचा इत्थंभूत अभ्यास वगैरे केला आणि आपले विचार वगैरे मांडले ते आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी भाषेचे पाणिनी दादोबा पांडुरंग तरखडकर. कारण त्यांनी 1836 मध्ये मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक लिहिले आणि म्हणून त्यांना मराठी भाषेचे काय म्हणायचं? पाणिनी. आलं लक्षात? ओके. पुढे काय आहे? बालगंधर्व. बालगंधर्व नारायण श्रीपाद राजहंस. पूर्वीच्या काळी जर तुम्ही पाहिलं तर यादव कालखंड वगैरे होता. त्याच्यानंतर पुढे पुढे पेशवाई कालखंड. आता पेशवाईमध्ये तुम्हाला माहीत आहे की पेशवाई कालखंडामध्ये मराठी भाषेमध्ये लावणी आली, त्याचबरोबर पोवाडा वगैरे आला. आणि मग ज्या वेळेस नाटकं वगैरे होती, नाटकामध्ये स्त्रिया काम करण्यास तयार नव्हत्या. स्त्रीने फक्त चूल आणि मुलंच पाहायचं, बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही. आणि मग समाजामध्ये कळत न कळत स्त्रियांवरती काय होत होतं? पगडा होता. एक ठराविक पद्धतीने ते चाकोरीबद्ध जीवन जगत होत्या. आणि मग स्त्रीची भूमिका जर सर्वप्रथम कुणी केली असेल तर ती कुणी केली? बालगंधर्वांनी. पुण्याला देखील बालगंधर्व नाट्य मंदिर वगैरे आहे. त्यांचं खरं नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस. पुढे आहे ग्रेस माणिक शंकर गोडघाटे. पुढे तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाचे आहे निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी. आता बहिणाबाई नथुजी चौधरी हे त्यांचं पूर्ण नाव आहे. आता खरं पाहिलं तर बहिणाबाई चौधरी विदर्भाची लाडकी कन्या वगैरे म्हटलं जातं. तर विदर्भामध्ये एक अशिक्षित अडाणी परंतु अगदी संपूर्ण त्यांनी जीवनाचं जे काही सार आहे ते जीवनाचं सार, जीवनातील कष्ट आपल्या कवितेमध्ये मांडलेलं आहे. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. शेताड शेत कुण्या शेताला मी जाऊ, बंधवाच्या माझ्या हेलकावा देत गहू. म्हणजे अशी शेतावरील गाणी असेल किंवा अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, कितीतरी मन वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला फिर येतं पिकावर. मन जहरी याचा नारे रे तंतर, अरे विंचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन केवढ जसा खाकसाचा दाना, मन केवढ आभळ यातही मायेना. अरे संसार जसा तवा चुलावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. अशा साध्या प्रबोधनातून श्रीमत, त्याचबरोबर विवेचन आणि ज्या काही सत्यव्यथा आणि कथा आहे ग्रामीण भागातल्या त्या बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितेतून मांडल्या. आणि मग सोपानदेव चौधरी यांनी त्या लोकांपर्यंत आणण्याचं किंवा लोकांसमोर मांडण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून विदर्भातील निसर्गकन्या किंवा महाराष्ट्राची निसर्गकन्या कोण मानली जाते? बहिणाबाई नथुजी चौधरी. त्यानंतर मित्र पुढे आहे गदिमा गजानन दिगंबर माडगुळकर यांनी काय केलेलं आहे? गीत रामायण लिहिलं. तुम्हाला माहीत असेल दूरदर्शनला, रेडिओला 53 दिवस हा कार्यक्रम चालला होता. घरोघरामध्ये रामायण पोहोचवण्याचं जे काही काव्यात्मक रामायण आहे ते कुणी लिहिलं? गदिमांनी लिहिलं. पुढे काय आहे? अनिरुद्ध गजानन दिगंबर माडगुळकर. अनिरुद्ध आहे नारायण गजानन आठवले. अनंत तनय दत्तात्रय अनंत आपटे. अमर शेख मेहबूब पठाण. काव्यबिहारी धोंडो वासुदेव गर्दे. आणि हा फोटो आहे मेहबूब पठाण अमर शेख यांचा. अमर शेखांनी काही लावण्या आणि भोपळ्या यांची रचना केलेली आहे. त्यानंतर आहे कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी.
कृष्णकुमार सेतू माधव पगडी. केशवकुमार वेगळं आणि कृष्णकुमार वेगळं. केशवकुमार कोण आहेत? प्रल्हाद केशवात्रे. आणि कृष्णकुमार कोण आहेत? सेतू माधव पगडी. ग्रेस माणिक शंकर गोडघाटे. ही पद्मा, हा पद्मा कवयित्री पद्मा गोळे यांचा फोटो आहे. पद्मा विष्णू गोळे. गोल्या घुबड विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनाच मराठी भाषेचे शिवाजी असे म्हणतात. परीक्षेला यापूर्वी प्रश्न विचारलेला होता की मराठीचे शिवाजी, इथं लक्षात घ्या, मराठी भाषेचे शिवाजी लक्षात घ्या. शिवाजी, मराठी भाषेचे शिवाजी आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि मराठी भाषेचे जॉन्सन आहे कृष्णशास्त्री चिपळूणकर. पुढे छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. दया पवार ज्यांनी दगडू मारुती पवार बलूत वगैरे लिहिलं, त्यांनी जागल्या देखील त्यांना टोपण नाव आहे. जीवन संजीवनी रामचंद्र मराठे. ठणठणपाळ किंवा आलाना फालाना जयवंत दळवी. संत तुकडोजी महाराज माणिक बंडोपंत बाणभट्ट. माणिक बंडोपंत बाणभट्ट. त्यानंतर आहे दत्त दत्तात्रय कोंडदेव घाटे. दिवाकर शंकर काशीनाथ गर्गे. मंगलमूर्ती मोरेश्वर गजानन रांगणेकर. नाथमाधव दोरकानाथ माधवराव पितळे. बाकेबा बाळकृष्ण भगवंत बोरकर. बाळकृष्ण भगवंत बोरकर. त्यानंतर पुढे आहे भालचंद्र नेमाडे. भगवत वना नेमाडे. मामा वरेरकर भार्गव विठ्ठल वरेरकर. राजकवी भास्कर रामचंद्र तांबे. ग्वाल्हेर घराण्याचे ते राजकवी वगैरे होते. यशवंत दिनकर पेंढारकर ज्यांनी आई नावाची कविता वगैरे लिहिली. शाळेतून घराला येता धरी लपुटी, काढून ठेविलेला घालील घास ओटी, उष्ट्या तशा मुखाच्या धावेल चुंबनाती, आई कुणा म्हणू मी आई घरी ना दारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. यशवंत दिनकर पेंढारकर. राजा मंगळवेडेकर वसंत नारायण मंगळवेडेकर या ठिकाणी नेमाडे सरांचा हा फोटो वगैरे आहे. त्यानंतर पुढे आहे राधा रमण कृष्णाजी पांडुरंग लिमये. लक्ष्मीनंदन देवदत्त टिळक. सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी. वसंत बापट विश्वनाथ वामन बापट. विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर. आता यांचा जर विचार वगैरे केला तर घेता नावाची तुम्हाला कविता माहीत असेल. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसारखी ढाल घ्यावी, छातीसारखी ढाल घ्यावी. म्हणजे हे कोण आहेत? विंदा करंदीकर गोविंद विनायक करंदीकर. त्याचबरोबर पुढे आहे विनोबा नरहर भावे. भूदान चळवळ तुम्हाला कल्पना असेल. श्रीधर ब्रह्माजी पंत ब्रह्मानंद नाजरेकर. सहकारी कृष्णाजी अनंत एकबोटे. सहाने गुरुजी तुमच्या आमच्या परिचयाचे. श्यामची आई पांडुरंग सदाशिव सहाने. सुंदर पत्र वगैरे माहीत आहे तुम्हाला. होनाजी संभाजी सिलारखाने. होनाजी संभाजी सिलारखाने. त्यानंतर बाळा करंजकर. आपण म्हणतो अनंत फंदी कोण आहेत? अनंत भवानी बाबा घोलप. हे संगमनेरचे शाहीर वगैरे आहे. त्यांनी फटका लिहिला. फटका म्हणजे काय? उपदेश कसा केला? अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. अरे बिकट वाट वै वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको. शहाण्याची ती बरी खुशामत, मूर्खाची ती मैत्री नको. जी रजी. कष्टाची बरी भाजी भाकरी, तुपसाकरीची चोरी नको. कष्टाची बरी भाजी भाकरी, तुपसाकरीची चोरी नको. आल्या तिटा मुठभर द्याया, मागे पुढती पाहू नको. जी रजी. अशा प्रकारचा जो काय उपदेश आहे तो उपदेश आपल्या लावण्यांमधून फटक्यामधून कोणी केलेला आहे? अनंत फंदी यांनी. पठ्ठे बापूराव श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी यांनी देखील गणगवळणी वगैरे. हे शिवशंकरा गिरिजातनया गणनायका प्रभुवरा, ओम नमो श्री जगदंबे नमन तुझांबे करून प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. अशा प्रकारच्या ज्या काही शाहिरी परंपरेतील रचना आहे त्या कोणी लिहिल्या? पठ्ठे बापूरावांनी. त्यांचं खरं नाव आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी. लोकनाथ यशवंत रायपुरे. वेगाने निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते.
वेगाने निघून जाताना निदान वळून तरी बघायचे होते. आमची वस्ती जळत होती आणि तुमचे हात वर होते. आमची वस्ती जळत होती आणि तुमचे हात वर होते. आणि शेवटी आहे संत गाडगे बाबा, डेबूजी झिंगराजी जानोरकर. डेबूजी झिंगराजी जानोरकर माणसातला देव पहा. त्यांनी शेवटपर्यंत सामाजिक जो काही लढा आहे तो लढा दिला. स्वच्छतेचं महत्त्व वगैरे सांगितलं. स्वच्छता अभियान भारत आजही आपण त्यांचा आदर्श वगैरे ठेवून पुढे पुढे चाललेलो आहोत. विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी मी फक्त मोजकी 60 नावं दिलेली आहेत. तशी 100-125 नावं वगैरे आहेत. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे जे महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला ठराविक गोष्टी पाठांतर करणं गरजेचं आहे. जसं कुसुमाग्रज म्हटल्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर, केशव कुमार म्हटल्यानंतर प्रल्हाद केशव आत्रे, सार्वजनिक काका गणेश वासुदेव जोशी, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख, बहिणाबाई नथुजी चौधरी. या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्र हो, ऐकत रहा. काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.